नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये समाज कल्याण विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली वयोश्री योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील नागरिकांना 3,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचं महाराष्ट्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये ठरवलंय आणि यासाठी 480 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. या बँक खात्यांमध्ये 3,000 रुपयांसह पैसे जमा होणार आहेत. वयोवृद्धांना, ज्यांना ऐकण्यामध्ये, दिसण्यामध्ये आणि चालण्यामध्ये अडचण आहे अशा वृद्धांना चष्मा, श्रवण यंत्र अशा अनेक उपकरणं देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 5 फेब्रुवारी 2024 रोजी वयोश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून 3,000 रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात. यासाठी काय कागदपत्र लागतात, पात्रता काय आहे, कुठे अर्ज करायचा आहे, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रातील 65 वय ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांना वय वाढल्यानं दिसण्यास त्रास होतो, ऐकणं आणि चालण्यामध्ये देखील समस्या येतात, परंतु त्यासाठी लागणारी गरजेची उपकरणं खरेदी करता येत नाहीत. अशा नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येते. राज्यातील 65 वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीमध्ये जगण्यासाठी आणि त्यांना वयोमर्यादेपरत्व येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावरती उपाययोजना करण्यासाठी आवश्यक अशी सहाय्य साधनं, उपकरणं खरेदी करणं, तसंच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचं मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात मान्यता दिलेली आहे. यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3,000 रुपये रोख आर्थिक मदत करण्यात येते. तसेच काही आवश्यक उपकरणंही त्यांना देण्यात येतात. यामध्ये चष्मा, ट्रायपॉड, कमरेचा पट्टा, फोल्डिंग वॉकर, ग्रीवा कॉलर, स्टिक व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, श्रवण यंत्र इत्यादींचा समावेश आहे. आता पाहूयात की या योजनेसाठी कोण पात्र आहे. अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचं वय हे 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावं. अर्जदाराच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावं. उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा. उमेदवाराचं बँक खातं हे आधार कार्डशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. राज्यातील किमान 30% महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. आता यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत तेही पहा. यासाठी अर्जदाराचं आधार कार्ड, ओळखपत्र, आय प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, स्वतःचं स्वयं घोषणापत्र, समस्येचं प्रमाणपत्र, बँक खात्याचं पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. ही कागदपत्र समाज कल्याण विभागाकडे आपल्याला सादर करायची आहेत आणि तिथेच तुमच्याकडनं हा फॉर्म भरून घेतला जाणार आहे आणि तुम्हाला या संदर्भातली मदतही केली जाणार आहे. तर मग मित्रांनो, या योजनेचा लाभ घ्यायला तुम्ही अजिबात विसरू नका. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.